लातूर नीट परीक्षा घोटाळ्यासंदर्भात आता तपास जो आहे तो सीबीआयकडे देण्यात आला आहे। सीबीआय या प्रकरणी आता तपास करत आहे। या घोटाळ्यासंदर्भात आता अनेक मुद्दे समोर येत आहेत, जसं की अनेक पालकांना जे आहे ते नीट परीक्षामध्ये पास करण्याच्या संदर्भात कॉल आले होते। परराज्यातून काही एजंट्सनी हे कॉल केले होते। असेच शिरसाट सर आपल्यासोबत आहेत, त्यांना सुद्धा परीक्षेच्या पूर्वी मार्क्स वाढवण्याच्या संदर्भात परराज्यातून कॉल आला होता। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल, आपल्याला कॉल आला होता, काय बोलणं झालं, काय ऑफर दिली होती, तुमच्यात नेमकं काय चर्चा झाली? तर मला फॉर्म भरल्याबरोबर नीटचा ज्यावेळेस NTA चा फॉर्म भरला नीटसाठी मुलीचा, त्यानंतर एक परीक्षेच्या अगोदर एक 10-12 दिवसांनी मला कॉल आला होता की तो कॉल हिंदीमधून होता। बरेच परराज्यातून कॉल असावा, पटना वगैरे बिहारमधून। तर त्यामध्ये त्यांनी विचारलं की सर आपके घर में कोई बच्ची एग्ज़ाम दे रही है क्या? मैं बोला यस मेरी बेटी दे रही है। तो अगर आप चाहते हैं तो हम करा के देते हैं। मराठीतून सांगतो की जर तुमची इच्छा असेल तर आम्ही निश्चितच तुम्हाला 650च्या वर मार्क आम्ही तुम्हाला मिळवून देऊ आणि त्याच्यासाठी काही पैसे द्यावे लागतील। मग मी सहजरित्या ऐकून घेतलं आणि किती द्यावे लागतील तर सुरुवातीला 2 लाख रुपये आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्या बाकीच्या रकमेची आम्हाला तुम्ही चेक द्यावे लागतील, तर एक अंदाजे त्यांनी सुरुवात केली आम्हाला 80 लाखापासून। नंतर बार्गेनिंग करत 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 तो व्यक्ती 50 लाखापर्यंत आला आणि मी फक्त ऐकत राहिलो की हा काय म्हणतोय काय नाही। आणि हा प्रकार माझी मुलगी ऐकत होती। मुलीला जाम टेन्शन आलं की पप्पा हे असं बी असतं का? मी म्हणलं बेटा स्कॅम आहे आणि करत असतील, ही फसवेगिरी बी करत असतील एखाद्या वेळेस, आणि आपण काही ह्या प्रकरणामध्ये अडकायची आपल्याला आवश्यकता नाही। आपले चांगल्या प्रकारचे मार्क्स आहेत, आपण चांगल्या पद्धतीचा अभ्यास कर आणि या गोष्टीकडे मुळीच लक्ष देऊ नको, हे प्रकार चालत राहतात। आणि मग त्यानंतर परीक्षा दिली। परीक्षा दिल्याच्या नंतर माझ्या मुलीला चांगल्या प्रकारचे मार्क्स आले, 625 मार्क्स आले आणि ती एका चांगल्या कॉलेजमध्ये मेडिकलमध्ये तिला प्रवेश मिळालेला आहे। मग त्यांना मी विचारलं की मग या संदर्भात तुम्ही कसं करणार, कारण का मला एक चिकित्सक बुद्धीने मी फक्त माहिती घेतली, कारण का मी शिक्षक पण आहे, मी काउन्सिलर पण आहे, माझ्या 4 PG डिग्री आहेत, मी PhD करतो, पण जाणून घेण्याची मला चिकित्सा असल्यामुळे त्याच्याकडनं जाणून घेतलं मी तुम्ही कसे करतात। तर आम्ही सेंटर मॅनेज करतो, तुम्हाला महाराष्ट्राबाहेरचं सेंटर दिलं जाईल आणि त्या सेंटरवर तुम्ही व्यवस्थितरित्या तिथं जाऊन परीक्षा द्यायची आणि पुढची प्रक्रिया आम्ही काय ती करून घेऊ आणि जे काही सर्कल आहे, जेवढे प्रश्न येतात तेवढे प्रश्न द्यायचे, गोल करायचे, बाकीचे प्रश्न तुम्ही ठेवून द्यायचे। तर हा प्रकार जो आहे तो हा नुसता 2023ला, ह्या 23चा प्रकार आहे। हा 2024चा नाही, हा 23ला मला फोन आलेले होते। पण मुद्दा असा आहे की हा नुसता 23-24 पासून नाहीये, तर हा 2021 पासून असे प्रकरण चालू आहे। माझं NTA रिक्वेस्ट असेल, विनंती असेल आणि काही पालकांनी माहितीच्या अधिकाराखाली ही मागणी सुद्धा केलेली आहे की 2021 पासून बाहेर राज्यामध्ये जाऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा द्यावा। पालकांनी मागणी केलेली आहे, मी एकट्याने नाही, पालकांनी मागणी केली। 2021 पासून जे विद्यार्थी बाहेर जाऊन परीक्षा देत आहेत त्यांचा डेटा सांगावा। जे विद्यार्थी 2021ला परीक्षा दिला तो नीटमध्ये अनक्वालिफाय झाला आणि तो 2022ला जाऊन कुठेतरी बाहेर राज्यामध्ये कर्नाटकामध्ये जाऊन तो परीक्षा देतोय, किंवा एखादा विद्यार्थी गुजरातमध्ये जाऊन परीक्षा देतोय, तो नीट अनक्वालिफाय झालेला विद्यार्थी तिथं जाऊन नीटमध्ये 650 पावणे 700 मार्क्स घेतो। तर इथं नीट अनक्वालिफाय झालेला विद्यार्थी तिथं जाऊन जर पावणे 700 मार्क घेत असेल तर त्या सेंटरवर त्या विद्यार्थ्याला कोणतं इंजेक्शन मिळालं एका दिवसामध्ये? हजारो किलोमीटर दूर जातोय आणि तिथं तो परीक्षा देऊन येतोय। म्हणून अशा प्रकारचे नुसते 2024ला मुन्नाबाई नाहीयेत, तर मुन्नाबाई MBBS 2021 पासून आज MBBS ते करत आहेत। 1-2 वर्षामध्ये ते MBBS होऊन ते बाहेर येत आहेत। तर अशा विद्यार्थी सेवा, समाजसेवा, आरोग्य सेवा भारतामध्ये कशा प्रकारची देतील यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। म्हणून मी NTA विनंती करतो, NTA कडे हे पूर्ण डेटा आहे। एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून, एक काउन्सिलर म्हणून मी NTA विनंती करतो की तुमच्याकडे डेटा आहे, ते बाहेर जाऊन दिलेल्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा त्यांनी काढावा। 2-2 पहिल्या वर्षी दिला किती मार्क आले, दुसऱ्या वर्षी दिला किती मार्क आले आणि कुठून दिला। फक्त महाराष्ट्रामध्ये दिलेल्या विद्यार्थ्यांची करण्याची आवश्यकता नाहीये, परराज्यामध्ये जाऊन परीक्षा दिलेल्याच विद्यार्थ्यांचा फक्त डेटा त्यांनी व्हेरीफाय करावा। तर 2023 मध्ये सर्रास सर, माझे मित्र लातूरमधले मोठे काउन्सिलर आहेत, चांगले मित्र आहेत, त्यांचं इथं मी नाव घेऊ इच्छित नाही किंवा घेऊ शकत नाही मीडियाच्या समोर, तर त्या मित्राला सांगितल्याच्या नंतर त्या मित्राने पूर्ण डेटा काढला। तर 550 विद्यार्थी 2023 मध्ये परराज्यामध्ये जाऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा निघालेला आहे।
फक्त महाराष्ट्रामध्ये जर 550 विद्यार्थी असतील तर महाराष्ट्राचे भारतामध्ये किती राज्य आहेत त्यानुसार तुम्ही इव्हॅल्युएशन करा, कॅल्क्युलेशन करा. 2023 मध्ये जवळजवळ 10,000 विद्यार्थी पर राज्यामध्ये जाऊन परीक्षा देऊन MBBS ला आहेत आणि हा मार्कांचा फुगवटा फक्त आणि फक्त 650 मार्काच्या वरचा आहे सर. 2023 मध्ये 600 मार्काच्या वरचा आहे आणि 2024 मध्ये हा फुगवटा 650च्या वरचा आहे. कारण का त्यांची डील होती की गव्हर्नमेंट कॉलेजच तुम्हाला आम्ही मिळवून देऊ अशा पद्धतीचा. तर हे खूप मोठं रॅकेट आहे. मला काय म्हणायचं की विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली, ते मार्क पैसे मोजले, त्यांनी परीक्षा दिली, मला त्याला आक्षेप नाहीये. पण जो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास केला, रात्रंदिन डोळे फोडला, रात्रंदिन मेहनत केला, त्या 600 मार्कासाठी 650 मार्कासाठी त्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या विद्यार्थ्याची सीट या पैसेवाल्यांनी चोरली सर. तर या चोरांना शिक्षा व्हायला पाहिजे, दुसऱ्या विद्यार्थ्याला नाही. त्याच्या बापाला शिक्षा व्हायला पाहिजे, त्याच्या आईला शिक्षा व्हायला पाहिजे, त्या एजंटला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ते विद्यार्थी MBBS करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं पाहिजे. हे माझी कळकळीची पालक म्हणून विनंती आहे सर. माझा विद्यार्थी रात्रंदिन डोळे फोडत होता आणि एक विद्यार्थी कसल्याच प्रकारचा अभ्यास न करता 650 पावणे 700 मार्क्स घेतल्याच्या नंतर पालकाला काय वाटतं हे मी पालक म्हणून अनुभवलेलं आहे. म्हणून समाजामध्ये चांगल्या प्रकारची सेवा द्यायची असतील तर हे पाठीमागचे मुन्नाभाई काढावे लागतील आणि हे आहेतच. मी छाती ठोकपणे सांगतो, हे आहेतच. हे डेटा फक्त व्हेरीफाय करा, हे सर्व तुम्हाला बाहेर येईल. आणि परंतु NTA कडे असताना NTA हे लपवते, म्हणजे इथं प्रचंड मोठा पैशाचा व्यवहार आज पाठीमागच्या 4-5 वर्षापासून होत आहे. हे कुठंतरी थांबावं लागेल असं माझं मत आहे. लातूर एक नीटचं शैक्षणिक हब आहे, आपण काउन्सिलर पण आहेत असं आता म्हणलात. आता लातूर पॅटर्नचं नाव या सगळ्या प्रकरणात येते. एजंट बाहेर राज्यातले, विद्यार्थी बाहेर राज्यात जाऊन परीक्षा देतात, याच्यात कुठेतरी लातूर पॅटर्नचं सुद्धा नाव बदनाम होतं. काय वाटतं याचे? सर, हे लातूर नावाला कलंक लावत आहेत लोक. शिकवणारे बाहेरचे आहेत, कर्नाटकाचे आहेत, आंध्राचे आहेत. शिकणारे कर्नाटक आंध्रामधून आहेत, महाराष्ट्रामधले शिकवणारे आहेत, शिकणारे आहेत महाराष्ट्र लातूर जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. परंतु हे लफडे करणारे सगळे लातूरच्या बाहेरचे आहेत. हे फक्त लातूर पॅटर्नला बदनाम केलं जात आहे. तुम्हाला जर लातूर पॅटर्न काय आहे तर तुम्ही लातूरला या, शाहू कॉलेजमध्ये जा, त्या ठिकाणी कशा पद्धतीची टीचिंग होते ते पहा. मी पालक म्हणून मला माहिती आहे, माझी मुलगी शाहूमध्येच शिकलेली आहे. 2022ला ती शाहूमध्ये होती, नीटची परीक्षा दिली, 385 मार्क आले. 2023ला तिनं नीट रिपीट केली, तिला 685 मार्क आले. हे लातूर पॅटर्नचं यश आहे. तब्बल दुप्पट मार्क मिळाले तिला. तिची जर मेहनत जर पाहिली तर मग तिनं ज्या रूममध्ये अभ्यास करत होती त्या रूममध्ये वर्षभर मला एंट्री नव्हती, बाप म्हणून सुद्धा एंट्री नव्हती, मी रूममध्ये जाऊ शकत नव्हतो. एवढी मेहनत करत होती ती मुलगी. रजिस्टर तर लिहून संपले, ढीग लागलाच. पण ज्या रूममध्ये तिनं बसत होती त्या रूममध्ये फरशीवर लिहिलेलं, आज 1 वर्ष होऊन गेले तरी ती फरशी क्लीन झाली नाही. फिनाईल टाकून धुवून पुसून सुद्धा आणखी ती फरशी साफ झालेली नाही. एवढी प्रचंड मेहनत त्या लेकरांनी केली. त्या लेकरांकडून ती करून घेतली. त्याला छोटे मोठे जे काय अडी अडचणी होते सोडवण्याचं काम इथल्या कॉलेजनं, इथल्या सिस्टमनं, इथल्या पॅटर्ननं केलेलं आहे. हे बदनाम करण्याचं काम हे बाहेरचे लोक करत आहेत. इथले लोक प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत. मी जेव्हा 12वीला होतो तेव्हापासून लातूर पॅटर्न आहे सर. आज तागाय टिकून आहे आणि लातूर पॅटर्न तुम्ही येऊन पहा. आज तुम्ही रिनीट घ्या. रिनीट घेतल्याच्या नंतर जे डुप्लिकेट लोक होते, जे मार्क देणार डुप्लिकेट मार्क्स घेतलेले, ते तर रिनीट देणारच नाहीत. 1563 विद्यार्थ्यांमधले 700 पोरं तर ॲब्सेंट राहिले सर नीटला. ज्यावेळेस रिनीट होईल, ज्यांनी पैसा गडगंज पैसा मोजला ते लोक डबल नीट सुद्धा देण्याचं नाव घेणार नाहीत. हे लोक पूर्ण बाहेर सरकतील. ज्या विद्यार्थ्याला या वर्षी 675 मार्क पडले त्या विद्यार्थ्याला रिनीट दिल्याच्या नंतर 625 जरी मार्क पडले सर तरी त्या विद्यार्थ्याला चांगलं कॉलेज 675 मार्क मिळून जे कॉलेज त्याला मिळणार नाही ते कॉलेज 625 वर सुद्धा त्याला ते मग कॉलेज मिळू शकतं. कारण का वरच्याचो मार्काचा फुगवटा करणारे हे जे पैसेवाले आहेत, ते जे लुटारू लोक आहेत, हे लोक बाजूला सरकतील आणि ओरिजिनल विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचेल. म्हणून रिनीट घेणं प्रचंड गरजेचं आहे. ही वस्तुस्थिती आहे. लातूर पॅटर्नला बदनाम केलेला आहे. लातूर पॅटर्न येऊन पहा तुम्ही.
लातूर पॅटर्न खूप पवित्र आहे, खूप शुद्ध आहे, हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. कारण का मी शिक्षक आहे, मी 11वी 12वीचे वर्गांना सुद्धा मी शिकवलेलं आहे. मेहनत काय घेतली जाते हे मला माहिती आहे. हे होते शिरसाट सर, ज्यांनी त्यांना आलेल्या फोन संदर्भात आपल्याला इथं माहिती दिली आहे. याबरोबरच महाराष्ट्रातले जे विद्यार्थी, खास कर रिपीटर विद्यार्थी जे परराज्यात जाऊन एक्झाम देतात व त्यांना 650च्या पुढं मार्क मिळतात, या संदर्भामध्ये NTA ची चौकशी होण्याची मागणी या ठिकाणी त्यांनी केली आहे. लातूरसाठी अनिकेत जाधव, मुंबई तक.